आता बघा, आणखीन थोडीशी माहिती आपण बघतोय. आपल्याला समजलेलं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो काही उद्दिष्टांचा ठराव मांडला, त्या उद्दिष्टांच्या ठरावाच्या आधारावरच आपल्या देशाची जी काही उद्देश पत्रिका आहे किंवा प्रस्तावना आपण जी म्हणतो, ती तयार झालेली आहे. बरोबर आहे का? आता सगळ्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट, ही जी उद्देश पत्रिका आहे आपल्या देशाची किंवा आपल्या संविधानाची उद्देश पत्रिका आहे, या उद्देश पत्रिकेमध्ये एकदाच बदल झालेला आहे आणि तो म्हणजे 92वी घटना दुरुस्ती. 92वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेली आहे, म्हणजे घटना दुरुस्ती झालेली आहे 1976 मध्ये. आणि या घटना दुरुस्तीनुसार आपल्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये 3 शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याच्यातील महत्वाची आहे ही गोष्ट. त्याच्यातील पहिला शब्द आहे समाजवादी. हा. दुसरा शब्द आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष. आणि तिसरा शब्द जो आहे, जो ऍड करण्यात आलेला आहे, तो आहे एकात्मता. हा. हे 3 शब्द म्हणजे सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी, हे 3 शब्द, एकात्मता, हा, असे 3 शब्द ऍड करण्यात आलेले आहेत 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये. आणि उद्देश पत्रिका ही कशाच्या आधारावर आहे? आपल्या उद्दिष्टांच्या ठरावावर, जे कोणी मांडलेले होते? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, आपल्या संविधानामध्ये आता कोणते कोणते उद्दिष्ट आहेत असं आपण म्हणू शकतो? तर बघा, किंवा आपला देश कशा पद्धतीचा आहे असं आपण आता म्हणू शकतो. तर एक तर सार्वभौम, बरोबर आहे, हे पाठच पाहिजे आपल्याला. पुढं समाजवादी, जे आपण बघतोय की नंतर ऍड करण्यात आलेला आहे. पुढे बघा धर्मनिरपेक्ष, हे सुद्धा नंतर ऍड करण्यात आलेलं आहे. किंवा लोकशाही आणि गणराज्य. लोकशाही, गणराज्य हे आपल्या राज्याचं काय आहे? स्वरूप आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी काही उद्दिष्टांचा ठराव मांडला, त्या ठरावात नसणारा एक शब्द जो होता, ठीक आहे, तो उद्देश पत्रिकेमध्ये ऍड करण्यात आलेला आहे. त्या शब्द कोणता आहे तो बघा, फ्रॅटर्निटी, म्हणजे बंधुता. कुठला शब्द आहे तो? बंधुता, फ्रॅटर्निटी. हा शब्द उद्देश ह्याचा उद्दिष्टांच्या ठरावामध्ये नव्हता, पण भारताच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेत मात्र तो आहे. ठीक आहे. पुढे आणखीन एक महत्वाच्या काही गोष्टी आपण याच्याविषयी बघू शकतो. ते म्हणजे हे जे काही डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, ह्या राजेंद्र प्रसाद यांचा जो काही जन्मदिवस आहे, जे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती पण आपण असं म्हणतो, आणि असे पहिले राष्ट्रपती जे सलग 2 वेळेला राष्ट्रपती झाले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जो काही जन्मदिवस आहे 3 डिसेंबर, हा 3 डिसेंबर ऍडव्होकेट डे म्हणून साजरा करण्यात आलो. 3 डिसेंबर काय साजरा करण्यात येतो? ऍडव्होकेट डे. लक्षात ठेवा, ऍडव्होकेट डे. ठीक आहे, ऍडव्होकेट डे. ओके. पुढे बघा, आपल्याला जरा आणखीन थोडीशी घटनेविषयी वगैरे माहिती आपण पुढील काही प्रश्नांच्या मध्ये हळूहळू जसे प्रश्न पाहणार आहोत, हे बघतच जाणार आहोत. पण आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण याच्याच आधी बघितलेला आहे, 3 बैठका फार महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. एक 3 डिसेंबर 1946 ची, दुसरी आहे 11 डिसेंबर 1946 ची, आणि तिसरी आहे 13 डिसेंबर 1946 ची. लक्षात ठेवा, ही जी काही 9 डिसेंबरची जी काही पहिली बैठक आहे, हा, जी झालेली होती, ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच त्याला आमंत्रित केलेली होती. कुणी आमंत्रित केलेली होती? ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आणि आपल्याला आपण बघू शकतो की अमेरिका असेल, इतर देशांनी आपल्याला काय केलेलं होतं? शुभेच्छा संदेश पाठवलेला होता. पण ब्रिटन हा जो काही देश आहे, ज्यांचं आपल्यावरच राज्य होतं, ज्यांच्यामुळेच आपण ही म्हणजे घटना समिती वगैरे स्थापन झालेली होती, त्यांनी मात्र काय केलेला नव्हता? इथं शुभेच्छा संदेश पहिल्या दिवशी पाठवलेला नव्हता. ही पण महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता बघा, आपण या संदर्भातील जो काही पुढील प्रश्न आहे तो पाहणार आहोत. काय आहे बघा पुढील प्रश्न? जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीत. ठीक आहे, म्हणजे लोकशाही हा शब्द इथं फार महत्वाचा आहे. इथं जर आपण विचार केला तर ह्यामध्ये जे काही चुकीचं उत्तर येतं, म्हणजे आपल्याला काय आहे, चुकीचं उत्तर विचारायचं आहे, म्हणजे जे नाही आहे ते बघायचं आहे, तर फक्त सी हा ऑप्शन बरोबर येतो, म्हणजे अल्पसंख्याकांचे शासन
हा महत्वाची गोष्ट आहे. आता बघा, जर लोकशाही अबाधित ठेवायची असेल, आपल्या देशातील लोकशाही जर अबाधित ठेवायची असेल तर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका ह्या असल्या पाहिजे. याच्याबद्दल आपण आणखी माहिती पुढे पाहणारच आहोत, ठीक आहे, त्या चॅप्टर्स मध्ये. त्यानंतर व्यक्तीची प्रतिष्ठा ही जपली गेलीच पाहिजे. कायद्यासमोर समानता हे तर आहेच. कायद्यासमोर समानता आपण ज्यावेळी मूलभूत हक्क वगैरे बघणार आहे त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी परत पाहू, पण कायद्यासमोर समानता ही असली पाहिजे, तरच लोकशाही अबाधित राहील. व्यक्तीची, प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा आहे, कोण व्यक्ती नीच किंवा कोण व्यक्ती उच्च नाही आहे, तरच लोकशाही अबाधित राहील. जर का निपक्षपाती निवडणुका घेतल्या तरच लोकशाही अबाधित राहील. पण जर अल्पसंख्याकाचे शासन आले तर जे काही बहुसंख्याक इतर लोक आहेत त्यांच्यावर मात्र काय होईल, अन्याय येईल, फक्त यांचेच जर शासन आले तर. म्हणून लोकशाही व्यवस्थेला हे अल्पसंख्याकाचे शासन ही जी काही गोष्ट आहे ही अनुसरून नाही आहे, ही गोष्ट बघणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? आता आपण आताच थोड्या वेळापूर्वीच हा प्रश्न पाहिलेला आहे की संविधान सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती, आणि ते कोण होते? सर बी.एन. राव यांचीच काय नेमणूक करण्यात आलेली होती? संविधान सभेमध्ये सल्लागार म्हणून करण्यात आलेली होती. आपल्याला माहित आहे संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबरला झाली, बरोबर आहे. दुसरी बैठक कधी झाली? 11 डिसेंबरला झाली. आणि 11 डिसेंबरला तीन महत्वाच्या गोष्टी झाल्या, तीन महत्वाच्या निवडणुका झाल्या. पहिली निवडणूक झाली ती म्हणजे अध्यक्षांची. अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, याच्या आधीच्या प्रश्नामध्ये हे पाहिलेलं आहे आपण, तो पहिला प्रश्न आपण पाहू शकता परत, ठीक आहे. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून दोन व्यक्तींची नेमणूक आहे. एक एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णामाचारी. एक एच.सी. मुखर्जी, ठीक आहे, एच.सी. मुखर्जी प्लस व्ही.टी. कृष्णामाचारी. कोण आहेत ते? व्ही.टी. कृष्णामाचारी. ह्या दोन गोष्टी. आणि संविधान सल्लागार म्हणून जर कोणाची नेमणूक झालेली असतील तर ती कोणाची नेमणूक झालेली आहे? बी.एन. राव यांची झालेली होती. आता तर आणखीन एक महत्वाची नेमणूक होती ती म्हणजे बघा, घटना समितीचे सचिव कोण होते? घटना समितीचे सचिव कोण होते? तर घटना समितीचे जे सचिव होते त्यांचं नाव आहे एच.व्ही.आर. अय्यंगार. एच.व्ही.आर. अय्यंगार. लक्षात ठेवा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. प्रश्न हा विचारला जाऊ शकतो कंबाईन साठी येणाऱ्या, ठीक आहे. येणारा सचिव कोण? सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? त्यानंतर आता आपण एक ह्याच्या वाईज जाऊया, ऑप्शन वाईज जाऊया. आपण पाहिलं की बी.एन. राव यांची काय नेमणूक करण्यात आलेली होती? संविधान सल्लागार म्हणून. जे हे एन गोपालस्वामी अय्यंगार आहेत, हे जे आहेत, आपल्याला माहिती आहे आपल्या घटना समितीमधले किंवा घटना परिषदेमध्ये सगळ्यात महत्वाची जी समिती होती तिचं नाव होतं मसुदा समिती, ठीक आहे. मसुदा समितीचे आपल्याला सांगा बघा अध्यक्ष कोण होते? तर ते अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे. द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हा मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. 7 म्हणजे 6+1, एक हे असतील कोण? अध्यक्ष असतील. आणि या 6 पैकी एक जण हे कोण होते? एन गोपालस्वामी अय्यंगार. हे माहित असणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. पुढे बघा, जम्मू काश्मीर साठी जे काही कलम 370 किंवा याच्या दरम्यानच्या ज्या काही तरतुद्या, आपल्याला माहिती आहे 370 कलम हे आता सध्या रद्द करण्यात आलेलं आहे. हे कलम जम्मू काश्मीर साठी त्याचा मसुदा तयार करण्याचं काम सुद्धा कोणी केलेलं आहे? एन गोपालस्वामी अय्यंगार यांनी केलेलं आहे, हे आपण पाहू शकता. पुढील आपला हा ऑप्शन आपण बघतोय, तिसरा ऑप्शन जर का बघितला तो आहे श्यामाप्रसाद मुखर्जी. हे जे श्यामाप्रसाद मुखर्जी आहे, या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी, महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा, 1951 मध्ये जनसंघ या पक्षाची स्थापना केलेली आहे. कोणत्या पक्षाची? जनसंघ या पक्षाची स्थापना केलेली आहे. जनसंघाची स्थापना 1951 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी, ठीक आहे. आणखीन एक महत्वाची माहिती आहे, हे जे काही श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत आणि हे जे काही एम.आर. जयकर आहेत, हे दोघे सुद्धा घटना समितीतले बिगर काँग्रेस सदस्य होते. म्हणजे बिगर काँग्रेस, इतर महत्वाचे जे काही सदस्य होते ते काँग्रेसी होते, ठीक आहे. आता आणखीन असे कोण कोण सदस्य होते जे बिगर काँग्रेसी आहे? ही गोष्ट महत्वाची आहे कारण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बिगर काँग्रेसी कोण कोण होतं? ठीक आहे, बघा, बिगर काँग्रेसी. आता बिगर काँग्रेसी मध्ये महत्वाचं नाव, ही दोन झाली, श्यामाप्रसाद मुखर्जी, एम.आर. जयकर झाले. आणखीन एक महत्वाचं नाव होतं ते म्हणजे सरदार हुकुमसिंह. सरदार हुकुमसिंह, सरदार हुकुमसिंह. त्यानंतर महावीर त्यागी, बघा हे फार महत्वाचं नाव आहे, महावीर त्यागी, हे सुद्धा नाव
घटना समितीतील बिगर काँग्रेस म्हणजे ही काँग्रेसमधनं आलेली लोक नव्हती. त्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा नंतर नंतर हे काँग्रेसच्या तिकिटावर आलेत, पण पहिल्यांदा हे बिगर काँग्रेसी होते. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. आणखीन महत्वाचं नाव के.टी. शहा, बघा लक्षात ठेवा ही महत्वाची नाव आहेत. के.टी. शहा. पुढे बघा ठाकूरदास भार्गव. ठीक आहे, ठाकूरदास भार्गव, ठाकूरदास भार्गव. पुढील महत्वाचं नाव आहे पी.एस. देशमुख, बघा महत्वाचं नाव आहे पी.एस. देशमुख, पी.एस. देशमुख. पुढचं महत्वाचं नाव आहे श्यामा प्रसाद मुखर्जी, जे झालेलं आहे आपल्या ऑप्शन मध्येच आहे. पुढील नाव आहे ए.आर. अय्यर. पुढचं काय नाव आहे बघा, ए.आर. अय्यर. पुढील महत्वाचं जे नाव आहे एन.जी. अय्यंगार, एम.जी. अय्यंगार जे आहे आपल्याकडं, एम.जी. अय्यंगार, एन.जी. अय्यंगार. आणखीन बघा एम.आर. जयकर जे आपल्या ऑप्शन मध्येच आहे. बी शिवराय, बघा महत्वाचं नाव आहे बी शिवराय. त्यानंतर पुढील बघा महत्वाचं नाव हृदयनाथ कुंजरू, हृदयनाथ कुंजरू, हृदयनाथ कुंजरू. पुढील महत्वाचं नाव आहे टेकचंद बक्षी, टी बक्षी किंवा टेकचंद बक्षी, टेकचंद बक्षी. पुढील महत्वाचं नाव आहे ते म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन. ठीक आहे, डॉक्टर राधाकृष्णन. आणखीन महत्वाचं नाव आहे एच.सी. मुखर्जी. आता हा प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो, एच.सी. मुखर्जी. ठीक आहे. सच्चिदानंद सिन्हा, सच्चिदानंद सिन्हा. बघा ही महत्वाची नावं आहेत, आपण याच्या आधी यांची माहिती काढलेली आहे. सच्चिदानंद सिन्हा जे बिगर काँग्रेसी होते, ही फार महत्वाची गोष्ट आहे. के संथानम, के संथानम लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जर हे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ही फार महत्वाची व्यक्ती आहे, कारण की हे मसुदा समितीचे सुद्धा अध्यक्ष होते, जी फार महत्वाची समिती आपण बघितली जाते. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हा प्रश्न येऊन गेलेला आहे लक्षात ठेवा. सुरुवातीला पूर्व बंगाल प्रांतातून, हा जे सर्व खुलना जो मतदारसंघ आहे त्या पूर्व बंगाल प्रांतातून, कुठून, पूर्व बंगाल प्रांत, ह्या पूर्व बंगाल प्रांतातून जोगेंद्रनाथ मंडल असतील किंवा इतर अनुसूचित जाती असतील त्यांच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेसेतर म्हणजे काँग्रेसच्या पक्षाच्या तिकिटावर नाही तर इतर पक्षांच्या पाठिंब्यानं किंवा इतर पक्षाचं निवडणूक चिन्ह घेऊन म्हणा तिकिटावर निवडून आले होते. पण तो भाग ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले त्यावेळी तो भागच कुठे गेला, पाकिस्तानमध्ये गेला. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागली आणि ती कुठून त्यांनी लढवलेली होती हे फार महत्वाचं आहे. कुठून, मुंबई प्रांतातून. कुठून लढवली, मुंबई प्रांतातून लढवली, लक्षात ठेवा. आणि तिथून ते निवडून आले. पण त्याच वेळेला ज्यावेळी ते मुंबई प्रांतातून निवडून येत होते त्यावेळी एम.आर. जयकर यांनी काय दिलेला होता, राजीनामा दिलेला होता. लक्षात ठेवा हे कुणाच्या राजीनाम्यामुळे शक्य झालं, एम.आर. जयकर यांच्या. ठीक आहे. पुढे बघा आपलं जे सगळ्यात महत्वाचं हा प्रश्न होता तो कुणाविषयी होता, बी.एन. राव यांच्यासाठी होता. बरोबर आहे का, बी.एन. राव यांच्यासाठी. आता जे काही बी.एन. राव आहेत ज्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा महत्वाचं आहे, बेनेगल नरसिंग राव, ICS परीक्षा उत्तीर्ण होते हे. ठीक आहे, बेनेगल नरसिंग राव, बेनेगल नरसिंग राव जे की ICS परीक्षा उत्तीर्ण होते, फार महत्वाची व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा घटनेचा जो काही कच्चा मसुदा आहे, आपली जी काही घटना आहे त्या घटनेचा जो काही कच्चा मसुदा आहे हा कुणी तयार केलेला आहे, हे आपल्या बी.एन. राव यांनीच तयार केलेला आहे. आणि जो काही कच्चा मसुदा तयार केलेला होता त्या कच्च्या मसुद्यामध्ये एकूण 243 कलमे होती आणि यामध्येच नंतर बदल करून एकूण 395 कलमे आपण बघू शकताय आपल्या घटनेमध्ये टाकण्यात आलेलं. बरोबर आहे. त्यानंतर आणखीन यांच्याविषयी बेनेगल नरसिंग राव यांच्याविषयी जर का माहिती द्यायची झाली तर बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश सुद्धा होते. हे कोण होते, न्यायाधीश होते आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर बेनेगल नरसिंग रावांचे जे काही बंधू आहेत, हे बेनेगल नरसिंग रावांचे बंधू सुद्धा जे RBI चे गव्हर्नर होते सर्वात जास्त काळ, लक्षात ठेवा. आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आहे बेनेगल नरसिंग राव यांच्या साठीची ती म्हणजे बेनेगल नरसिंग राव
यांनी म्यानमारची घटना लिहिलेली आहे. कुणाची? म्यानमार. म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश जुना. ठीक आहे, म्यानमार आपल्या जवळ असणारा देश. हा ठीक आहे, हा समजा जर का आपण असा जर का भारत मानला, ठीक आहे, तर हा इथे जो असणारा हा देश आहे, हा कुठला देश आहे? म्यानमार. लक्षात ठेवा. आणि या म्यानमारचीच घटना कुणी लिहिलेली आहे? बेनेगल नरसिंग राव यांनी. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा. बघा 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. म्हणजे योग्य की अयोग्य ओळखायचं आहे आपल्याला. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. हा तर आपल्याला झालेलंच आहे, त्यामुळे ते बरोबरच आहे. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. याच्यापैकी बरोबर नेमकं कोणतं? तर याच्यापैकी बरोबर जे उत्तर आहे ते उत्तर क्रमांक 3 अ ब क. याचा अर्थ याच्यापैकी तिन्ही सुद्धा गोष्टी ह्या काय आहेत? बरोबर आहेत. कारण ही तर गोष्ट आपण याआधीच बघितलेली आहे की संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946 ला. मग आणखीन ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सुद्धा पाहू. आता जरा बघा, हे जे काही आपण पहिला ऑप्शन बघतो जे की कॅबिनेट मिशन प्लॅन, बरोबर आहे का? हा, कॅबिनेट मिशन प्लॅन. हे कॅबिनेट मिशन प्लॅन आहे, लक्षात ठेवा. केव्हा याला आपण त्रिमंत्री योजना म्हणतो. त्रिमंत्री योजना ही मे 1946 मध्ये आलेली आहे. कधी आलेली आहे? मे 1946 मध्ये. यावर सुद्धा प्रश्न विचारून गेलेला आहे की कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजना ही नेमकी कधी आली? तर ती कधी आली? मे 1946 मध्ये आली, लक्षात ठेवा. आता ही जी काही त्रिमंत्री योजना आली किंवा त्रिमंत्री मंडळ आपल्या भारतामध्ये आलं, हे कशासाठी आलेलं आहे? लक्षात ठेवा. आपल्या भारताची संविधान सभा गठीत करण्यासाठी. आणि संविधान सभा काय करणार होती? आपल्या देशाचं संविधान तयार करण्यात होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्यासाठी ही आलेली होती कॅबिनेट मिशन. आणि ही जी काही त्रिमंत्री योजना होती, ह्या त्रिमंत्री मंडळामध्ये तिघ जण होते, 3 सदस्य होते. आता जर विचार केला तर पहिले सदस्य त्याच्यामध्ये महत्वाचे होते ते म्हणजे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. पाठच ठेवा, हे 3 महत्वाचे सदस्य आहेत. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, जे की त्यावेळेचे भारत मंत्री होते. लक्षात ठेवा, ते कोण होते? त्यावेळेचे भारत मंत्री होते. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा सदस्य होता, तो म्हणजे सर स्टॅफर्ड क्रिप्स. ठीक आहे, सर स्टॅफर्ड क्रिप्स, जे की बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते. तुम्हाला माहिती आहे बोर्ड ऑफ कंट्रोल? बोर्ड ऑफ कंट्रोलचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे, आणखीन एक महत्वाचे सदस्य होते या त्रिमंत्री मंडळामध्ये, ते म्हणजे ए व्ही अलेक्झांडर. ए व्ही अलेक्झांडर. लक्षात ठेवा, ही 3 नावं जी आहेत ती फार महत्वाची आहेत. पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर. कुठे होते ते? त्रिमंत्री मंडळामध्ये. आणि कधी आलेली होती? मे 1946 मध्ये. आता यांनी नेमकी काय केलं? तर जी काही संविधान सभा आहे, त्या संविधान सभेची निर्मितीची तरतूद जी आहे ती कुठं करण्यात आली? ह्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये करण्यात आली, बरोबर आहे का? आणि त्यानुसारच याची ही जी काही संविधान सभा आहे त्याची जी काही रचना आहे ती ठरलेली आहे, बरोबर आहे. आता जास्त माहिती जर विचार केला तर हे जे काही कॅबिनेट मिशन आहे, म्हणजे काही त्रिमंत्री मंडळ आहे, हे 24 मार्च, लक्षात ठेवा ही तारीख पण फार महत्वाची आहे, 24 मार्च 1946 या दिवशी दिल्लीत पोहोचलं. कुठं पोहोचलं? दिल्लीमध्ये पोहोचलं. दिल्लीला आलं ते पहिल्यांदा. त्यानंतर पुढे काही दिवस गेल्यानंतर 5 ते 12 मे या दरम्यान, ह्या 5-6 दिवसाच्या दरम्यान 1946 या काही दिवसांच्या मध्ये ते सिमला इथं गेलं. कुठे गेलं? सिमल्याला गेलं. पहिल्यांदा दिल्ली आणि मग त्यानंतर सिमला. आणि सिमला इथं एक चर्चा झाली, सर्व पक्षीय चर्चा झाली. आता सर्व पक्षीय म्हणजे कोणते कोणते पक्ष होते त्या ठिकाणी? सर्व पक्षीय म्हणजे, तर एक तर आपण पाहतोय की मुस्लिम लीग, बरोबर आहे का, किंवा काँग्रेस, ह्यांच्या बरोबर चर्चा केली. कुणी? या कॅबिनेट मिशननं. ठीक आहे, चर्चा का झाली? कशासाठी आलेली होती? संविधान सभा गठीत करायची आहे. पण मुस्लिम लीगनं वेगळ्या राष्ट्राची मागणी केली. त्यांना पाकिस्तान हा वेगळं राष्ट्र हवं होतं. त्यामुळे त्यांनी ह्या कॅबिनेट मिशनला
काय केलेलं होतं, मान्यता दिलेली नव्हती किंवा त्यांची मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या नव्हता, एकमत त्यांच्यामध्ये झालं नाही, तरी सुद्धा ह्या दोघांच्या मध्ये एकमत झालं नाही, तरी सुद्धा ह्या त्रिमंत्रिमंडळानं कॅबिनेट मिशन प्लॅननं 16 मे 1946 ला 16 मे 1946 ला अखेर स्वतःचीच योजना एक हे केली, तयार केली आणि तिलाच काय म्हणतो आपण, कॅबिनेट मिशन प्लॅन. लक्षात ठेवा, पहिल्यांदा कुठे गेली ही, दिल्लीला. दिल्लीमधनं 5 ते 12 मे सिमला इथं. सगळ्यात महत्वाची आहे सिमला बैठक. का घेतली? सर्वपक्षीय बैठक, कारण की ह्यांच्यामध्ये काहीतरी तडजोड निर्माण व्हावी, कारण की मुस्लिम लीग हा भारतातून बाहेर पडून पाकिस्तान या नव्या देशाची मागणी करत होता. पण इतर सर्व भारतीय लोक एकत्र मिळून मात्र कशाची मागणी करत होते, संविधान सभेची मागणी करत होते. त्यानंतर अशी परिस्थिती होती जागतिक की भारताला आता स्वातंत्र्य देणं किंवा ह्या गोष्टींची लगबग सुरू होती आणि त्याच याच्यातून शेवटी या संविधान म्हणजे ही जी काही त्रिमंत्री मंडळ आलेलं होतं त्यांनी कॅबिनेट मिशन प्लॅन हे चालू केलं. लक्षात ठेवा, ठीक आहे. आणखीन त्यांनी कुठल्या कुठल्या ह्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये अशा कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या टाकल्या. आपल्याला माहित आहे की असं म्हटलं जातं की भारताचं एक काय स्थापन करावं, संघराज्य स्थापन करावं. लक्षात ठेवा, एक बाबा भारताचं एक संघराज्य स्थापन झालं पाहिजे. त्यानंतर जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत म्हणजे किंवा तोपर्यंत म्हणून व्हाईसरॉयच्या नियंत्रणाखाली एक हंगामी सरकार स्थापन करण्यात आलं. काय स्थापन करण्यात आलं? हंगामी सरकार. याच्यावर प्रश्न विचारतात. हंगामी सरकार, इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन करण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा, ठीक आहे. आता आणखीन थोडीशी माहिती जरा बघूया आपण. पुढे बघा, ही आपण याच्या आधी पण पाहिलेलंच आहे की संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ती 9 डिसेंबर 1946 ला झाली. ही जी काही बैठक झाली ही झाली कुठे नेमकी, तर ती झाली दिल्ली येथील जो काही सेंट्रल हॉल आहे, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. कुठं झाली? दिल्लीचा सेंट्रल हॉल. दिल्लीचा सेंट्रल हॉल इथं परीक्षा झालेली आहे, इथं हे झालेली आहे ही बैठक पहिली 11 वाजता सकाळी, ठीक आहे. सोमवारी झाली, हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे, सोमवारी पहिली बैठक झालेली होती. पुढे बघा, ह्यामध्ये ज्येष्ठनम पद्धतीनुसार आपण पाहतोय की अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती, सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक करण्यात आलेली होती आणि हे बिगर काँग्रेसी सदस्य होते. हे या आधीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे. पण काहीतरी यांना दुपारी वगैरे आजारी झाले म्हणून उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची नेमणूक करण्यात आलेली होती. कुणाची? फ्रँक अँथोनी यांची नेमणूक करण्यात आलेली होती. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. फ्रँक अँथोनी. या बैठकीला आपण बघतोय ही बैठक जी हे सर्व गोष्टी झालेल्या आहेत ह्या कशाच्या आधारावर झाल्या? बघा, पहिला ऑप्शन त्या संदर्भातच दिलाय, कॅबिनेट मिशनच्या योजनेच्या प्लॅन नुसार ही पहिली बैठक झाली. आणि आपल्याला माहित आहे कॅबिनेट मिशन हे जे आहे पहिला दिल्लीला गेलं, मग सिमल्याला गेलं, पण सिमल्या इथं मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये काय जुळणी झाली नाही, बोलणी व्यवस्थित झाली नाही, म्हणजे मुस्लिम लीग जे आहे ती याच्यातून काय झालेली होती, बाहेर पडलेली होती. म्हणजेच त्यांनी पाकिस्तानची मागणी केलेली होती, म्हणजे ते पहिल्या बैठकीला नसणार आहेत. बरोबर आहे, पहिल्या बैठकीला मुस्लिम लीग ही हजर नव्हती. एकूण सदस्यापैकी 211 सदस्यच फक्त या दिवशी काय झालेले होते, हजर झालेले होते. एकूण किती सदस्य आहेत, काय आहेत, आपण हे पुढील येणाऱ्या जे काही आपले हे असतील लेक्चर्स असतील त्याच्या माध्यमातून आपण पाहूया. आणि त्याचबरोबर बघा, एकूण 211 सदस्य हजर होते, मुस्लिम लीग हजर नव्हती या पहिल्या बैठकीवेळी. एकूण 9 महिला हजर होत्या. एकूण महिलांपैकी एकूण किती महिला हजर होत्या? 9 महिला हजर होत्या. त्यानंतर ही जी काही पहिली बैठक आहे या पहिल्या बैठकीला नेमका आपल्याला कुणी कुणी शुभेच्छा संदेश पाठवलेला होता, तर ते आहे चीन, पुढचा आहे अमेरिका आणि पुढील आहे ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा, हा सुद्धा प्रश्न विचारून गेलेला आहे आणि हा विचारण्याची शक्यता जास्त आहे की कोणी कोणी शुभेच्छा संदेश पाठवलेला होता, तर तो पाठवलेला होता चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका. आणि याच्या आधी पण आपण एक बघितलेली आहे गोष्ट, ब्रिटन यांनी पाठवला नव्हता. कारण की असा प्रश्न विचारू शकतात आपल्याला की पहिल्या बैठकीवेळी आता प्रश्न काय क्रिएट करणार ना, तर पहिल्या बैठकीवेळी चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन यांनी शुभेच्छा संदेश पाठवला होता. आणखीन काही सत्य आणि असत्यसाठी विचारतील तर ब्रिटन आपल्याला त्याच्यातून बाहेर काढणं फार गरजेचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर जो पुढील आपला ऑप्शन आहे, पुढील ऑप्शन काय आहे बघा,
14 भारतीय म्हणजे 11वे जे हे आहे जे आपण बघतोय ते कधी भरलेलं आहे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर याच्याविषयी जर का आपण बघायला गेलो एकूण 11 सत्रे झालेले आहेत. किती सत्रे झालेले आहेत? 11 सत्रे. आपण काय सर्व माहिती त्याची पाहणार नाहीये. पहिलं सत्र फक्त लक्षात ठेवा. पहिलं सत्र किंवा पहिली 2 सत्र लक्षात ठेवा. ही सत्र फार विचारतात. सारखी सारखी विचारतात. एक पहिलं सत्र झालेलं आहे 9 ते 23 डिसेंबरला 9 ते 23 डिसेंबर 1946 लक्षात ठेवा 9 ते 23 डिसेंबर 1946 ला पहिलं सत्र झालेलं आहे. हा प्रश्न विचारला जातो की कधी पहिलं सत्र झालं. त्यानंतर जे दुसरं सत्र झालेलं आहे ते झालेलं आहे 20 ते 25 जानेवारी 1947 मध्ये 1947 मध्ये हे दुसरं झालेलं आहे आणि ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो. हे जे शेवटचं 11वं सत्र आपण जे बघतो हे 11वं सत्र झालेलं आहे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1946 मध्ये हे शेवटचं म्हणजे 11वं सत्र झालेलं आहे. लक्षात ठेवा 11वं सत्र म्हणजे 11वं अधिवेशन. एकूण 11 अधिवेशन पार पडलेले आहेत. सत्र म्हणजेच अधिवेशन. आता आपण बघतोय की पहिली बैठक आणि सत्र अधिवेशन याच्यात जरा फरक आहे. ठीक आहे. शेवटची जी बैठक झालेली होती बैठक म्हणतोय मी अधिवेशन नव्हे. शेवटचा पहिला अधिवेशन कधी झालं 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 ला. शेवटचं अधिवेशन कधी झालं 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1946 ला. आणि पहिली बैठक कधी झाली 9 डिसेंबरला. तर शेवटची बैठक कधी झाली लक्षात ठेवा शेवटची बैठक ती झालेली आहे 24 जानेवारी 1946 ला. आणि याच दिवशी ह्या दिवशी ह्या संविधान जे तयार झालेलं होतं ह्यावर एकूण 284 सदस्यांनी किती 284 सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत. किती सदस्यांनी 284 सदस्यांनी त्याच्यावर सह्या ह्या आपल्याला केलेल्या आपण पाहू शकतो. ठीक आहे. ओके. आता पुढील प्रश्न बघा. डॉट डॉट हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. आता कॅबिनेट मिशन बद्दल आपण ह्याच्याविषयीच ह्याच्या आधीच्याच प्रश्नामध्ये माहिती पेलेली आहे की कॅबिनेट मिशन मध्ये कोण कोण होते. कोण होते आपल्याला माहिती आहे लॉरेन्स होते, एव्ही अलेक्झांडर होते, त्यानंतर स्टॅफर्ड क्रिप्स होते. कोण नव्हते? माउंट बॅटन. बरोबर आहे. आता बघा माउंट बॅटन यांच्याविषयी जर का आपण थोडीशी माहिती बघायला गेलो तर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय आहेत. कोण आहेत? शेवटचे व्हाईसरॉय. शेवटचे व्हाईसरॉय. तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत? लॉर्ड लुई माउंटबॅटन किंवा लॉर्ड माउंटबॅटन. लक्षात ठेवा. ठीक आहे. या आणखीन यांचं काय काय महत्वाचं काम आहे बघा. लॉर्ड लुई माउंटबॅटन यांनीच 3 जून 1947 या दिवशी 3 जून 1947 या दिवशी फाळणीची योजना केलेली होती. म्हणजे या फाळणीनुसार पाकिस्तान आणि भारत ही दोन देश तयार झालेले होते यांच्या फाळणीच्या योजनेनुसार. ठीक आहे. त्यानंतर बघा आणखीन एक महत्वाची म्हणजे एप्रिल 1947 मध्ये यांनी डिकी बर्ड योजना आणलेली होती. काय? डिकी बर्ड योजना. कुठली? डिकी बर्ड. लक्षात ठेवा कोणती योजना? डिकी बर्ड. ठीक आहे. आणि डिकी बर्ड योजना मुळात आणली पण तयार कुणी केलेली होती ती? व्हीपी मेनन यांनी. कुणी? व्हीपी मेनन. ठीक आहे. अशी काही महत्वाच्या गोष्टी ह्या लॉर्ड लुई माउंटबॅटन यांच्याविषयी आहेत. ओके. बघा आता आपण काही जे काही कंबाईन किंवा गट क परीक्षेसाठी येणारे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते पाहिलेले आहेत. अशाच पद्धतीचे दररोज एक 5-5 प्रश्न आपण करत जाऊ जेणेकरून सर्व ऍक्च्युअल मध्ये सर्व सिलेबस जो आहे सर्वच्या सर्व सिलेबस जो काही कंबाईनचा ह्याच माध्यमातून आपण कव्हर करत घेऊ शकतो. ठीक आहे. धन्यवाद. आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा.